ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यातील उर्वरित 23 नगर परिषदा आणि नगरपालिकांसाठी मतदान सुरू। उद्या मतमोजणी अंबरनाथमध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत 9.19%, भुसावळमध्ये 4.6% इतकं मतदान। शिंदेंच्या सेनेने अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येने बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप, 200 जण पोलिसांच्या ताब्यात। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून दोघे भरारी पथकाच्या ताब्यात। नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले, बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न, बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात। वाशिम नगर परिषद निवडणुकीमध्ये गेल्या अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया बंद, प्रभाग क्रमांक 10 मधील केंद्रावरती मतदान प्रक्रिया ठप्प, मतदारांच्या रांगा। अजित पवार तटकरेंची रात्री फडणवीसांसोबत तासभर बैठक, अनेक ठिकाणी अजितदादांची एनसीपी स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत, युती नाही तिथे स्थानिक पातळीवर पवारांसोबत युतीचे संकेत, अशी सूत्रांची माहिती। नागपूरमध्ये टँक टॉवरच्या अपघातात 6 कामगारांचा मृत्यू, राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची तर कंपनीकडून 30 लाखांची मदत, फडणवीसांची ही माहिती। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्ट्रॅटेजी, लालबाग, परळ, दादरसह माहीम, भायखळा आणि वरळीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समान जागा लढणार, दोन्ही पक्षांकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न। मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनीती, ठाकरे बंधू जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरेंकडून मुंबईमधील मनसेच्या शाखांना भेटी आणि नवीन शाखांचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन, बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भेटीगाठी। आमदार खासदार नेत्यांच्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका, कार्यकर्त्यांना संधी द्या, नातलगांना नाही, भाजप आमदार संजय उपाध्याय यांचे मुख्यमंत्र्यांना हे पत्र। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।